वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशम् स्वयं ज्योतिर्लिंगं नमामीष्टलिंगम्। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। ग्राम दैवत भगवान की जय। कपिलेश्वर भगवान की जय। सब संत
संतन की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। बजरंग बली हनुमान की जय। सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन व्हायचं आहे. नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 जय भोले
स्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनाशति नमः शिवाय जय भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः जय बोले हाथ ऊपर करके बोलो नमः शिवाय ओम नमः शिवाय खाली बसलेल्यांचा आवाज भोजन करून आलात ना सर्वांनी जेवण करून आलात येताना तसाच आवाज आला पाहिजे जोरात आहे की नाही भगवान शिव परमात्म्याला आपला आवाज पोहोचला पाहिजे नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जय भोले हर हर भोले नमः शिवाय शिव शिव बोलो नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भोले नमः शिवाय भोलेनाथ मेरे भोलेनाथ नमः पार्वती पतये शिव हर 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 कपिलेश्वर भगवान की शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा लातूर जन्मदाते आई वडील या दोन्हीही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आपल्या बरबडा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव श्री कपिलेश्वर शंभू महादेव यासह सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली
यासह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली यासह सर्व साधू संतांच्या मंगलमय दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, आदी राजे महाराजे यांना वंदन करून आजच्या प्रथम दिवसीय शिवकथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून परमपुण्यभूमी बरबडा या नगरीमध्ये अनंत जन्मीची पुण्याई ज्यांची आहे की त्यांच्या जीवनामध्ये भगवान शिवाच्या कथा ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे आणि त्याचं निमित्त म्हणून श्री दत्तमूर्ती स्थापना व भगवान कपिलेश्वर मंदिर कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त चालत असलेला अखंड शिवनाम यज्ञ सोहळा, भव्य दिव्य संगीतमय शिवमहापुराण कथा सोहळा अगदी काया वाचा मनाने अज्ञानी जीवाला अज्ञानातून बाहेर काढण्याचं कार्य ज्या ग्रामस्थांनी आपल्या जीवनामध्ये घेतलेलं आहे, सप्ताह कमिटीचे सर्व संयोजन समिती, ग्रामस्थ मंडळी यांनी अट्टहास करून या भव्य दिव्य अशा शिवमहापुराण कथेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं सप्ताह कमिटीतील संयोजन समितीच्या वतीनं आयोजित केलेली संगीतमय शिवमहापुराण कथा सोहळा, सोबतच ज्यांनी या कपिलेश्वर शंभू महादेवाची अगदी काया वाचा मनाने सेवा करून या अज्ञानी जीवाच्या उद्धारासाठी ज्यांनी त्या कपिलेश्वर शंभू महादेवाकडे मागणं मागितलेलं आहे, असे शिवभक्त परायण माहेश्वर मूर्ती गजानन स्वामी महाराज या नामयज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांनी पहिल्या दिवशीय नामयज्ञ सोहळ्यामध्ये या शिवमहापुराण ग्रंथ पूजनाचं कार्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेलं आहे, असे आजच्या पहिल्या दिवसाचे यजमान शिवभक्त परायण सौवश्री विश्वनाथप्पा भेंडेगाये सहपत्नी सहदाम्पत्य या ठिकाणी या आजच्या प्रथम दिवसीय शिवमहापुराण ग्रंथपूजनाचे ते यजमान आहेत. या नामयज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देत असलेले भाविक सद्भक्तगण, अगदी पहिल्या दिवसापासून ते महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदानाची सेवा देत असलेले भाविक सद्भक्तगण, अन्नदान वाढणाऱ्यापासून अन्नदान बनवणाऱ्यापर्यंत, पात्रवाळी उचलण्यापासून ते सर्व सेवा देणारे भाविक सद्भक्तगण या नामयज्ञ सोहळ्यामध्ये या मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून ते सर्व स्वच्छता करणारे भाविक सद्भक्तगण
या नामयज्ञ सोहळ्यामध्ये मिळेल ती सेवा काया वाचा मनाने आपल्या हाती आलेली सेवा निस्वार्थ भावनेने करत असलेले परिचित अपरिचित सर्वच भाविक सद्भक्तगण या संगीतमय शिवकथेसाठी ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम लाभत आहे असे श्री कपिलेश्वर दुर्गा साऊंड सिस्टम मंडळचे ओनर शिवभक्तपरायण प्रतीक दादा टिप्पलवार, ज्यांनी हे मंडप डेकोरेशन व स्टेज व्यवस्था करून या शिवमहापुराण कथेची शोभा वाढवून भगवान शिवपरमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त करून घेतलेला आहे असे शिवभक्तपरायण कैलासप्पा माळगे परिवार, संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर गुरु महाराज व स्वरशिवाणी संगीत संच कलाकार मंडळी महाराजांसह सर्व कलाकारांच्या 7 दिवस राहण्याची प्रसादाची अंघोळ पूजेची व्यवस्था करत असलेले शिवभक्तपरायण नागोराव पाटील परिवार यासह आजच्या पहिल्या दिवसीय कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, आपणा सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच भाविक सद्भक्तांचं प्रथम दिवसीय शिवकथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या प्रथम दिवसीय शिवकथेला प्रारंभ करत असताना अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी तेने दुरजटी मित्र केला. भगवान शिव महापुराण कथेच्या माध्यमातून भगवान शिव परमात्मा आपल्या समोर वर्णन करत आहेत की भगवान शिवाच्या कथा ऐकणं हे अनंत जन्मीची पुण्याई लागते. आपल्या गावामध्ये किती संख्या आहे बाबा? अंदाजे 15,000. इथं मोजायला गेले तर किती आहेत? निदान 150 तरी आहे की नाही? मग इथं येणं सुद्धा भगवान शिव परमात्मा म्हणत आहेत आपल्या गावामध्ये अज्ञानी जीवाचा उद्धार करून जीवनामध्ये ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी हे भगवान शिव परमात्म्याचं वाङ्मय आपल्या समोर या ग्रामस्थांच्या सप्ताह कमिटीच्या अथांग परिश्रमातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे. भगवान शिव परमात्मा या कथेच्या माध्यमातून वर्णन करत आहे की या कथा ऐकणं म्हणजे सुद्धा अनंत जन्मीची पुण्याई लागते, जेणेकरून या सभा मंडपामध्ये येऊन भगवान शिव परमात्म्याच्या कथा ऐकण्याचं भाग्य प्राप्त होतं. अन्यथा जे इथं आले त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं पुण्य, त्यांनी केलेल्या चांगल्या कर्माची पावती म्हणून भगवान शिव परमात्म्याच्या कथा ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालं. जावं जावं वाटतं पण पाप आडवं येतं म्हणून इथं येऊ देत नाही. आज आपण भगवान शिव महापुराण कथेच्या माध्यमातून या भगवान शिवाच्या या शिव महापुराण ग्रंथाचा परिचय करून घेणार आहोत. अगोदर परिचय होणं महत्वाचं आहे की नाही? ज्यावेळेस आपण नवीन विवाह जमवायचा असतो त्यावेळेस मुलाच्या घरचे मुलीकडे जातात, मुलीच्या घरचे मुलाकडे येतात, एकमेकांचा परिचय होतो, एकमेकांची पसंत नापसंत होते आणि मग विवाह ठरला जातो. आहे की नाही? का डायरेक्ट होतं? डायरेक्ट नाही होत. त्याच पद्धतीनं भगवान शिवाच्या कथा ऐकण्याच्या अगोदर नेमकं भगवान शिवाचं हे वाङ्मय ऐकल्यानंतर त्याची फलप्राप्ती काय आहे त्याचा परिचय आणि हे कथा श्रवण करणं हे व्रत आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्या 16 सोमवारचं व्रत करता, एकादशीचं, शिवरात्रीचं, ज्या पद्धतीनं दरमही शिवरात्र आहे, महाशिवरात्र आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही उपवास करता, व्रत करता, त्या पद्धतीनं शिवकथा श्रवण करणं सुद्धा एक व्रत आहे.
आणि ते कथा श्रवण करणं नेमकं कोणत्या पद्धतीनं आपल्याला हे व्रत करायचं आहे त्याचा परिचय, त्याचा महिमा आपल्याला आज पहिल्या दिवसीय कथेमध्ये जाणून घ्यायचा आहे. आणि उद्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपल्याला भगवान शिवाच्या कथा ऐकल्यानंतर कोणत्या भक्तांनी कशा प्रकारची भक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊन त्या भगवान शिव परमात्म्याला आपलंसं करून घेतलेलं आहे, या सर्व कथा आपण उद्याच्या कथेमध्ये श्रवण करणार आहोत. भगवान शिव परमात्मा या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून वर्णन करत आहेत की हे आपल्या समोर ठेवलेलं शिव महापुराण ग्रंथ म्हणजे साधारण पुस्तक नाही माय. साधारण पुस्तकाचे लेखक तुम्ही आम्ही सामान्य जीव असू शकतो, पण आपल्या समोर जो शिव महापुराण ग्रंथ ठेवलेला आहे त्या शिव महापुराण ग्रंथाचा लेखक हा साधारण व्यक्ती आहे का? साधारण देव आहे का? देवांचा देव शंभू महादेव आहे की नाही? देवांचा देव महादेव का म्हटलं हो? बाकीच्या देवांना फक्त देव म्हणलं आणि माझ्या महादेवाला महादेव, चित्र विचित्र रूप असलेला तो देवांचा देव का म्हणलं? जो अमृत पिया करते हैं उन्हें देव कहा करते हैं, जो अमृत पिया करते हैं उन्हें देव कहा करते हैं, और जो विष पिया करते हैं उन्हें देवों के देव महादेव की कहा करते हैं, उन्हें देवों के देव महादेव कहा करते हैं. है की नाही? अमृत पिणारे हे देव आहेत, पण ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनाच्या वेळेला हलहाल नावाचं विष बाहेर निघालं त्यावेळेस सगळ्या देवांनी धावा केला. कोणाचा? माझ्या महादेवाचा. सगळ्या देवांनी माघार घेतली, पण माझ्या भगवान शंभू महादेवाने या भक्ताच्या उद्धारासाठी, या जगाच्या कल्याणासाठी ते हलहाल नावाचं विष त्या क्षणाला, त्या वेळेला जर शंभू महादेवाने प्राशान केलं नसतं तर तुम्ही आणि मी आता इथं बघायला सुद्धा दिसलो नसतो. आणि त्यावेळेस त्या भगवान शिव परमात्म्याने विष प्राशन करून कंठामध्ये ते विष धारण केलेलं आहे. आणि त्याच दिवशी माझ्या भगवान शिव परमात्म्याला नीलकंठ म्हणून या जगामध्ये पदवी प्राप्त झालेली आहे. मग असा तो महादेव आहे, संकटामध्ये धावून येणारा, भक्तांच्या जीवनामध्ये जे काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, जो काही संकल्प आहे, पापी असू द्या, दुराचारी असू द्या, उच्च असू द्या, नीच असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, शरण येणारा भक्त कोणताही असू द्या, त्या भक्ताचा उद्धार करणारा माझा भगवान शिव परमात्मा एकमेव देव नवसाला पावणार आहे, म्हणून त्याला देवांचा देव महादेव म्हटलं आहे. आणि या शिव महापुराण ग्रंथाचा महिमा भगवान शिव परमात्म्याने 4 युगामध्ये आपल्या समोर भक्ती ठेवलेली आहे. कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता असणार हे कलियुग. ज्यावेळेस सृष्टी निर्मितीला सुरुवात झाली, भगवान शिव परमात्म्याने आपल्या स्वशरीरापासून ब्रह्मदेव, विष्णुदेव यांची निर्मिती केलेली आहे. ब्रह्मदेवांकडे काम सोपवलं जन्माला घालण्याचं, आणि विष्णुदेवाकडे काम सोपवलेलं आहे त्याचं पालन करण्याचं. तिथून पुढे या ब्रह्मांडामध्ये जेवढे काही पशु पक्षी प्राणी लागणार आहेत, वृक्ष झाडी झुडप, भगवान शिवाच्या आज्ञेनं, भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादानं ब्रह्मदेवांनी 84 लक्ष जन्मयोनीमध्ये त्या ठिकाणी सर्व पशु पक्ष्यापासून प्राण्यापर्यंत, चिरटापासून महाकाय हत्तीपर्यंत या प्राण्यांची निर्मिती केलेली आहे. कर्तायुगामध्ये सगळ्यात सुरुवातीचं युग. मग भगवान शिव परमात्म्याला ब्रह्मदेवांनी हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं, महादेवा, तुमच्या आज्ञेनं आम्ही या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. भगवान शिव म्हणू लागलेले आहेत, तुम्ही या सृष्टीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या. पंचमहाभूत, सूर्य, चंद्र, आप, तेज, वायू,
चिरटापासून महाकाय हत्तीपर्यंत 84 लक्ष जन्म तुम्ही घातलेले आहेत, पण यापैकी एकालाही वाचा नाही आहे, एकालाही बोलता येत नाही आहे, एकालाही आपलं नाव घेता येत, पसारा निर्माण केला आहे. आपलं नाव घेणारं कुणीतरी पाहिजे. घरामध्ये सुद्धा वाटतं ना, है ना. लग्नामध्ये पहा, ज्यावेळेस पाहुणे रावळे येतात आणि नवरी मुलीला म्हणतात नाव घ्या, नाव घ्या, आहे की नाही. त्यावेळेस नवरी मुलगी उखाणा घालून ज्यावेळेस नाव घेते त्यावेळेस पतिदेवाला किती आनंद होतो. तुम्ही घेतलंय ना बसलेली, आहे की नाही. लग्नामध्ये पुरुषांनी ज्यावेळेस नाव घेतलं पत्नीला किती आनंद होतो, आहे की नाही. लग्नामध्ये वाटतं पत्नीला पतीनं माझं नाव उखाणा घालून घ्यावं, पतीला वाटतं पत्नीनं माझं नाव उखाणा घालून घ्यावं. संसार करत असताना जो घरामध्ये करता आहे त्यांना वाटतं मी करतो म्हणजे माझं नाव घरामध्ये झालं पाहिजे. तसंच ब्रह्मांड नायक महादेवाला सुद्धा वाटलं की एवढी मोठी सृष्टी निर्माण केली आहे, पण या सृष्टी निर्मितीमध्ये त्या भगवंताचं नाव घ्यायला येईल, ज्याच्या मुखातून वाचा येईल, ज्याच्या मुखातून शब्द बाहेर निघतील, असा एक प्राणी जन्माला घालायलाच पाहिजे, अशी आज्ञा ब्रह्मदेवाला दिली. आणि ब्रह्मदेवानी योग सिद्धी प्राणायाम तप साधनेने या भगवान शिव परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने त्या कृतायुगामध्ये असा एक प्राणी जन्माला घातला. मानवाचा जन्म हाची महालाभ, उपाय सुलभ सापडला. 84 लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नरदेह. 84 लक्ष जन्म योनीनंतर शेवटचा जन्म ब्रह्मदेवाने माणसाचा घातला. आणि या मनुष्य जीवाला या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी 1,00,000 वर्ष आयुष्य दिलं. माय किती? 1,00,000 वर्ष आयुष्य होतं सुरुवातीला. करा तप साधना करा, आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. जन्म आली या तू करीबा सोहित, दारा पुत्र वित्त नये कामा. या जन्माला आल्याचं सार्थक करून घेण्यासाठी तुम्ही आम्ही या 1,00,000 वर्षाच्या आयुष्यामध्ये तप साधना करा. कारण तप साधना शिवाय देव प्राप्त होत नाही, असं भगवान शिव परमात्म्यांनी या सृष्टी निर्मितीच्या वेळेला आज्ञा दिली. 1,00,000चं आयुष्य प्राप्त झालं. आणि त्या 1,00,000चं आयुष्य कशा प्रकारे व्यतीत करायचं हा विचार काही अज्ञानी जीवाला पडला. मग काही ऋषी मुनी 1,00,000 वर्ष आयुष्य आहे म्हणून 10,000 वर्ष माय तपश्चर्या करायचे सुरुवातीच्या काळात. पण काही अज्ञानी जीव होते राक्षस प्रवृत्तीचे, जे 1,00,000 वर्ष आयुष्य आहे, चला भजनाला, चला कथेला. अहो महाराज, आत्ताच काय पडलंय, आत्ताच नाही म्हणले, बघू म्हणले उतारत्या वयाला. परमार्थ केव्हा करायचा म्हणले? उतारत्या वयाला. ज्यावेळेस कानाला ऐकू येत नाही, ज्यावेळेस डोळ्याला दिसत नाही, ज्यावेळेस पायाला चालायला येत नाही, त्यावेळेस असतो परमार्थ. तारुण्य अवस्थेमध्ये खेळून खायचं वय आहे महाराज. बर, मग 1,00,000 वर्ष आयुष्य असताना देखील त्या ऋषी मुनींना त्रास देणारे काही अज्ञानी, काही राक्षस प्रवृत्तीचे लोक त्यांना त्रास देऊ लागले. महादेवांना वाटलं या सृष्टी निर्मितीमध्ये आपण या मनुष्य जीवाला जन्माला घातल्यानंतर या मनुष्य जीवाला 1,00,000 वर्ष आयुष्य दिलं तरी सुद्धा हा मनुष्य भगवंताचं नाव घ्यायला तयार नाहीये, परमार्थाकडे वाटचाल करायला तयार नाहीये. म्हणून भगवान शिव परमात्म्याची गैरमर्जी झाली आणि भगवान शिव परमात्म्यांनी सगळ्या ब्रह्मदेव, विष्णुदेव आदी देवतांसह एक सभा भरवली. आणि त्या सभेमध्ये ठरलं की या मनुष्य जीवाला 1,00,000 वर्ष आयुष्य देऊन देखील हा मनुष्य आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी शिव महापुराण कथा श्रवण करत नाहीये, भक्तीमध्ये तल्लीन होत नाहीये, परमार्थाकडे वाटचाल करत नाहीये. म्हणून भगवान शिव परमात्म्यांनी ठरवलं की या 1,00,000तलं एक शून्य काढायचं म्हणले. पुढच्या युगामध्ये उजळणी तर पक्की आहे ना सगळ्यांची. कृतायुग संपलं आणि त्याच्यानंतर
त्रेतायुग उजाडलं आणि त्या त्रेतायुगामध्ये भगवान शिव परमात्म्याने ब्रह्मदेवाला आज्ञा दिली आणि ब्रह्मदेवाने त्या 1,00,000तलं शून्य बाजूला काढलं. राहिलं किती बाबा? 10,000 वर्ष आयुष्य त्या त्रेतायुगामध्ये माणसाला प्राप्त झालं. त्रेतायुगामध्ये आता तरी करा, 10,000 वर्ष आयुष्य आहे. अहो महाराज, तुम्हाला काही 10,000 वर्ष म्हणजे थोडं वाटतंय का? 10,000 वर्ष आयुष्य आहे म्हणले. बघू पुन्हा पुन्हा बघू म्हणले उतारत्या वयाला. आताच गरज नाही. ठीक आहे, महादेवाने पुन्हा विचार केला. 10,000 वर्ष आयुष्य देऊन देखील हा मनुष्य भगवंताचं नाव घ्यायला तयार नाहीये. आणखी एक सभा भरली. ठरवलं, या 10,000तले एक शून्य बाजूला काढून टाका म्हणले येणाऱ्या कलियुगात, येणाऱ्या पुढच्या युगात. ठरलं. कृतायुग संपलं, त्रेतायुग संपलं आणि तिसरं उजाडलं ते म्हणजे द्वापार युग. आणि त्या द्वापार युगामध्ये त्या 10,000तलं एक शून्य बाजूला काढलं. उरले किती बाबा? 1,000 वर्ष आयुष्य माणसाला द्वापार युगामध्ये प्राप्त झालं. चला चला भजनाला, तुम्ही व्हा पुढे हो, दुसऱ्यांना पुढे पाठवायचं आणि आपण मागे राहायचं आहे की नाही? बर, महादेवांनी ठरवलं 1,000 वर्ष आयुष्य देऊन देखील मनुष्य कथा ऐकायला तयार नाहीये, दान धर्म करायला तयार नाही, परमार्थाकडे यायला तयार नाहीये. मग शेवटी महादेवाची गैरमर्जी झाली आणि महादेवांनी ठरवलं आणखी एक सभा घ्यायची. सभा झाली आणि येणाऱ्या कलियुगामध्ये पुन्हा त्या 1,000तले एक शून्य वजा करण्याचा निर्णय झाला. आणि आता असणारं कोणतं युग माय? कलियुग. आणि या कलियुगामध्ये त्या 1,000तलं शून्य एक बाजूला काढलं. राहिले किती? 100. आहेत का 100? नाही, 60 वर्ष झाले कीच गायब आहे की नाही? आता तर कोरोनापासून खूप अवघड झालंय आहे की नाही? कोरोनाच्या अगोदर आम्ही ऍक्सिडेंट आहे की नाही, ऍक्सिडेंटने मरणाचे प्रमाण ऐकले भरपूर, रोग होऊन भरपूर प्रमाण ऐकले मेलेले. पण कोरोनाच्या नंतर जास्त प्रमाण झाले ते म्हणजे अटॅक आणि झटका आहे की नाही? घाबरं सुटलं. मग या कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त करून दिले. कशासाठी हो? कशासाठी? आपल्या जीवनामध्ये आपल्या या जन्माला आल्याचं सार्थक करून घेण्यासाठी. आणि ते सार्थक कुठं करता येतं तर परमार्थाच्या ठिकाणी. एकच शाळा आहे, हे 7 दिवसाचं शिबिर आहे. याच ठिकाणी तुम्हाला चांगल्या गोष्टीचं, तुमच्या जीवनामध्ये आचरणाचं, तुमच्या जीवनामध्ये भक्ती प्राप्त करून घेण्याचं ज्ञान दुसरी तिसरीकडे कुठंच मिळत नाहीये. या परमार्थाच्या ठिकाणी प्राप्त होतंय आणि याच ठिकाणी ही संधी तुम्हा मला प्राप्त झालेली आहे. आणि या कलियुगामध्ये जर तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये भजन नाही केलं, कथा श्रवण नाही केल्या, परमार्थाकडे वाटचाल नाही केली, दान धर्म नाही केलं, तर थोडा विचार करून पहा. महादेवानी जर अजून एक बैठक घेतली, अजून एक सभा घेतली आणि उगी ठरवलं त्या 100तले एक शून्य पण बाजूला काढावं, तर राहिलं किती माय? 10 आहे की नाही? जन्मला रांगला तोच रामनाम सत्य आहे. मग तशी वेळ येऊ द्यायची की नाही माय? नको ना, मरायचं कोणाला नको वाटतं आहे की नाही? मग तशी जर वेळ येऊ द्यायची नसेल तर ही संधी प्राप्त झालेली आहे. 7 दिवसाच्या माध्यमातून तुम्हा मला या भगवान शिवाच्या कथा ऐकून जीवनातील व्यथा दूर करायच्या आहेत. आणि या कथा ऐकण्यासाठी या कलियुगामध्ये तुम्हा मला कोरोनाच्या या काळामध्ये संधी प्राप्त झालेली आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. कोरोनामध्ये चिरटा मुंग्यासारखे लोक या जगातून निघून गेले. कितीही मी म्हणणारा, कितीही मोठ्या घराण्यातील असू द्या, कोरोनाची धाड पडली की त्याला एका क्षणात जावं लागलं. आणि त्या कोरोनामध्ये तुम्ही मी वाचून जगून राहिलो कारण तुमची माझी काहीतरी मागच्या जन्मीची पुण्याई आहे. आणि त्या पुण्याईला पुन्हा आपल्या पुण्याईमध्ये भर टाकून पुढे सुद्धा आपल्याला शेवटी मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी या जन्मामध्ये आपल्याला भगवान शिवाच्या कथा ऐकून परमार्थाकडे वाटचाल करून आपल्याला नवीन पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे. बघा, आपला धर्म खूप भाग्यवान आहे. वीरशैव लिंगायत धर्मामध्ये आपण जन्माला आलो ना,
तुमच्या आमच्यासारखा भाग्यवान कुणीच नाही आहे. बघा, कोरोनामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन होतं ना, लॉकडाऊन, त्यावेळेस मंदिर, मठ, तीर्थक्षेत्र सगळे बंद होते ना, बंद होते ना. एका तरी तीर्थक्षेत्राला तुम्हाला जाता आलं नाही, एका तरी मंदिरात तुम्हाला जाता आलं नाही. पण वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जन्माला आलेला भक्त किती भाग्यवान आहे पहा. कोरोना सारख्या महामारीमध्ये सुद्धा मंदिर, मठ, तीर्थक्षेत्र बंद असताना देखील हा भगवान शिव परमात्मा इष्टलिंग रूपाने आपल्या गळ्यामध्ये धारण करण्याचं भाग्य तुम्हा मला प्राप्त झालं. 24 तास 24 घंटे तो देव तुमच्या आमच्या सोबत होता, होता की नाही? कधी वाटलं तेव्हा हातावर घेतला आणि पूजा सुरू केली. कोरोना सारख्या महामारीमध्ये सुद्धा आपला देव आपल्याला सोडून गेला नाहीये. शेवटी सोबत काय आलं? पती, पत्नी, मुलगा, पैसा, अडका सगळे दुरून नमस्कार करू लागले. कोरोना झाला म्हणून कळालं की सगळेच दूर. पण भगवान शिव परमात्मा इष्टलिंग रूपाने 24 तास 24 घंटे ऑनलाईन 12 महिने तुमच्या सोबत होता. वाटेल तेव्हा तुम्ही त्या इष्टलिंगाची पूजा करू शकता. मंदिरात यायची गरज काय हो? तुमचा तर देव तुमच्या गळ्यातच आहे ना. आणि म्हणून तुमच्या आमच्यासारखा धर्म, तुमच्या आमच्यासारखं भक्ती, तुमच्या आमच्यासारखा भाग्यवान या जगामध्ये दुसरा तिसरा कोणी नाही आहे. आणि म्हणून अशा भगवान शिव परमात्म्याची भक्ती, भगवान शिव परमात्म्याची कथा ऐकून आपल्या जीवनातील व्यथा दूर करण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. हे व्रत, या कथा श्रवण करण्यासाठी तुम्ही आम्ही आलातच. कथा श्रवण करण्याचे काही नियम आहेत. भगवान शिव परमात्म्याचं हे वाङ्मय आपण श्रवण करत असताना या भगवान शिवाच्या कथेमध्ये आज परिचय देताना आपल्या समोर ठेवलेला हे शिव महापुराण ग्रंथ, हे भगवान शिवाचं सौभाग्य आहे. स्वतः भगवान शिवाने आपल्या मुखाने हे शिव महापुराण कथा नंदीला, ब्रह्मांडामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही शिव महापुराण कथा भगवान शिव परमात्म्याने नंदीला सांगितलेली आहे. नंदीला, जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे, वर्णावे. जेवढं काही आपल्याला ज्ञान आहे ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे. ज्ञान दिल्यानं वाढतं आणि ठेवून घेतल्यानं आपल्या बुद्धी त्या ठिकाणी तामस प्रवृत्तीकडे वाटचाल करते. म्हणून जेवढं काही चांगलं ज्ञान आहे ते वाटायला सुरुवात करा. भगवान शिव परमात्म्याने सगळ्यात पहिल्यांदा या ब्रह्मांडामध्ये हे शिव महापुराण कथा नंदीगणांना वर्णन केलेली आहे. नंदीनं काया वाचा मनाने ही कथा श्रवण करून आपल्या जवळ ठेवून घेतली नाही, तर त्याचे पुढे वाटचाल करून नंदीनं ही शिव महापुराण कथा महर्षी व्यासांना सांगितलेली आहे. महर्षी व्यासांनी अगदी काया वाचा मनाने भगवान शिवाचं वाङ्मय श्रवण करून आपल्या जीवनामध्ये त्याचं भाग्य प्राप्त करून घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार करून पुढे आपल्याजवळ ही शिव महापुराण कथा ठेवून न घेता या महर्षी व्यासांनी सुद्धा पुढे ही शिवकथा सूत पुराणिकांना सांगितलेली आहे. आणि सूत पुराणिकांनी अनन्य भावनेने ही कथा श्रवण करून या कलियुगामध्ये प्रथमतः प्रयागराज या क्षेत्रामध्ये, प्रयागराज माहिती आहे? प्रयागराज म्हणजेच इलाहाबाद. इलाहाबाद, काशी वाराणसीला किती जण गेला होतात? वा, काशीला जाण्या अगोदर तुम्ही इलाहाबादला गेला असताल. इलाहाबादमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे. त्या ठिकाणी स्नान करूनच आपण पुढे काशी वाराणसीला विश्वनाथाचं दर्शन घ्यायला जातो. त्याच इलाहाबादला प्रयागराज म्हणून ओळखलं जातं. त्या प्रयागराज क्षेत्रामध्ये, त्या प्रयागराज नगरीमध्ये सूत पुराणिकांनी या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या माझ्यासारख्या अनेक शिवभक्तांना समोर बसवून हे शिव महापुराण कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि तिथून ते आज तागायत हे शिव महापुराण कथा आपल्याला जीवनातील व्यथा दूर करण्यासाठी प्राप्त झालेली आहे.
सूत पुराणिकांनी या शिवमहापुराण कथेचा महिमा वर्णन करत असताना सूत पुराणिक या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून बोलत आहेत की या शिवमहापुराण कथा भगवान शिवाचं सौभाग्य आहे, भगवान शिवाचं वाङ्मय आहे. आणि या शिवमहापुराण कथेमध्ये 24,000 श्लोक, 7 संहिता या शिवमहापुराण कथेमध्ये आहेत. या 7 संहितेमध्ये या ब्रह्मांडामध्ये जेवढं काही गुह्य ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे ते सर्व गुह्य ज्ञान भगवान शिव परमात्म्याने या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलं आहे. मग सूत पुराणिक महाराज म्हणत आहेत, प्रयागराज या क्षेत्रामध्ये कथा श्रवण करत असलेल्या शिवभक्तांनो, ज्या ज्या ठिकाणी या भगवान शिवाच्या कथा गायल्या जातात, ज्या ज्या ठिकाणी भगवान शिवाच्या कथा ऐकल्या जातात, ती भूमी म्हणजे साधारण भूमी राहत नाही बाबा, तर ती साक्षात कैलास पर्वत होऊन जातं. म्हणजे बरबडा नगरी म्हणजे आता गाव राहिलं का? नाही आहे, साक्षात कैलास पर्वत आहे. हे शिवा अनुभव मंडप मध्ये कैलास पर्वत आहे. आणि या कैलासामध्ये बसलेले जे तुम्ही आम्ही भक्त आहोत ना, ते साधारण मनुष्य नसून भगवान शिवाचे गण आहोत. गण, शिवगण, भगवान शिवाचे रुद्रगण आहोत. भगवान शिव परमात्मा म्हणत आहेत, या भूमीवरती जे भक्त कथा येऊन श्रवण करतात ते भक्त माझे प्रिय होतात, ते भक्त माझ्या जवळीक होतात. आणि 7 दिवसाच्या कथा श्रवणाने त्यांच्या जीवनाचा उद्धार होऊन शेवटी त्यांना कैलासाची आणि मोक्षाची प्राप्ती होते, असं भगवान शिव परमात्मा म्हणत आहेत. या जन्माला आल्यानंतर शेवटी पाहिजेच काय? जिवंतपणी कल्याण, जिवंतपणी सुखाची प्राप्ती आणि मृत्यूनंतर मुक्ती मिळावी, एवढाच अट्टहास आहे ना. तर आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, त्याने शिवाप्रती शरण जावे. ज्या जीवाला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे त्यांना संधी प्राप्त झालेली आहे भगवान शिवाचं वाङ्मय श्रवण करून. ही संधी प्राप्त झालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करणारे जे भक्त आहेत ना, ते भक्त साक्षात शिवगण आहेत. आणि ते शेवटी शिवपदाला मुक्तीचे अधिकारी होतात. भगवान शिव परमात्मा या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून वर्णन करत आहेत. पण त्यासाठी याच ठिकाणी यावं लागतं म्हणतात, आहे की नाही? काही जणांचा प्रश्न असेल, भगवान शिवाचं वाङ्मय आहे, आम्हाला सुंदर अशा ग्रामस्थांनी, सुंदर अशा सप्ताह कमिटीने एवढी सुंदर साऊंड सिस्टम केलेली आहे, आम्हाला घरी बसून सुद्धा ऐकू येऊ लागलंय, इथे येण्याची गरजच काय? काही जणांचा प्रश्न असतो ना, इथे यायचंच कशासाठी महाराज, आम्हाला आमच्या घरामध्ये स्पष्ट ऐकू येऊ लागले. तर मी नाही म्हणत, भगवान शिव महापुराण कथेच्या माध्यमातून भगवान शिव परमात्मा म्हणत आहेत, ही शिव महापुराण कथा या मंदिरामध्येच येऊन ऐकली पाहिजे, या शिवा अनुभव मंडपामध्येच येऊन ऐकली पाहिजे. त्याचं कारण काय? तर भगवान शिव परमात्म्याने या कथेच्या माध्यमासमोर, या कथेच्या माध्यमातून आपल्या समोर उदाहरण ठेवलेलं आहे की नाही? सर्वांना इथं ऍपल मोबाईल माहिती आहे, आयफोन माहिती आहे सगळ्यांना. आयफोनची किंमत अंदाजे दीदी, अंदाजे 1 लाख. आपल्याला काय घ्यायचं नाही द्यायचं नाही, उदाहरणासाठी घ्यायचं आहे की नाही? आयफोन ऍपल मोबाईलची किंमत 1 लाख रुपये. उदाहरण देतो आहे तुम्हाला. 1 लाखाचा आयफोन आहे, त्याच्यामध्ये सिम कार्ड आहे, लक्ष देऊन ऐका. 1 लाखाचा आयफोन आहे, त्याच्यामध्ये सिम कार्ड आहे, त्याच्यामध्ये आउट गोईंग इनकमिंग असं 1 वर्षभराचं रिचार्ज सुद्धा टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये 100% चार्जिंग सुद्धा आहे. पण या 4च गोष्टी त्या आयफोनला असून चालत नाहीत. 5वी गोष्ट त्याला महत्वाची आहे. ती 5वी गोष्ट कोणती बाबा? आयफोन मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, 100% चार्जिंग आहे, आउट गोईंग इनकमिंग असं रिचार्ज सुद्धा केलेलं आहे. पण या 4 गोष्टी असून उपयोग नाही. 5वी गोष्ट कोणती पाहिजे? वा, श्रोते तसेच असले पाहिजे बरं का. श्रोत्यामध्ये सुद्धा परिवर्तन घडवण्यासाठी महाराज
वक्त्यामध्ये ते गुण असले पाहिजे. गुरु करावा बळकट, आहे की नाही. गुरुमध्ये ज्यावेळेस सात्विक गुण असतील, वक्त्यामध्ये ज्यावेळेस आचरण असेल, सात्विक गुण असतील, त्यावेळेस बरोबर श्रोत्यावरती परिणाम व्हायला लागतो, आहे की नाही. आमच्या यजमान आप्पांनी सांगितलं बघा, असे श्रोते लागतात. ऐकेले ते धरा मनी, इथं राहावं लागतं. ॲपल मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, 100% चार्जिंग आहे, आउट गोईंग इनकमिंग रिचार्ज आहे, पण त्या सिम कार्डचं टावर आहे की नाही. पाचवी गोष्ट सांगायलोय, त्या जर मोबाईलला त्या सिम कार्डची रेंजच त्या गावामध्ये नसेल तर 1 लाख रुपयाचा काय, 1 करोड रुपयाचा मोबाईल जरी ठेवला तर काय उपयोग नाही. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, जिथं ते टावर आहे त्याच ठिकाणी जावं लागतं, जेणेकरून तिथं 5 काड्या फुल रेंज यायला सुरुवात होते. बरोबर आहे ना, कळालं ना. पाचवी गोष्ट म्हणजे रेंज आहे. तसंच भगवान शिव परमात्मा म्हणत आहेत, हे शरीर म्हणजे ॲपल मोबाईल आहे, हे शरीर म्हणजे आयफोन आहे, आयफोन. बघा याची किंमत किती आहे, करोडो रुपये दिलं तरी सुद्धा तुम्हाला परत हा नरदेह मिळत नाही. जन्माला येताना किती रुपये देवाकडे जमा केलो होतो, किती रुपये सांगा. 1 रुपया, 2-4 करोड नाही. फुकट तुम्हाला भगवंतानी असा करोडो रुपयाचा नरदेह प्राप्त करून दिला. मला सांगा, एखादा जर डोळा गेला, दुसरा डोळा बसवायचा असेल तर किती रुपये लागतात. लाखो रुपये दिलं तरी ओरिजिनल डोळा बसत नाही, तिरकं बघायला लागतो, आहे की नाही. सोबत एखाद्या किडनी खराब झाली, किडनीची किंमत दुसरी बसवायची म्हणले तरी मॅच तर होतच नाही, पण कितीतरी करोडो लाखो रुपये दिलं तरी सुद्धा आपल्याला ती ओरिजिनल किडनी पुन्हा मिळत नाही. आणि म्हणून असा करोडो रुपयाचा नरदेह रूपी ॲपल मोबाईल, मन रूपी सिम कार्ड, आहे की नाही, मन रूपी सिम कार्ड, अन्न रूपी बॅलेन्स. जेवलं तरी तुम्ही चालता, आहे की नाही. 1 दिवसाचा उपवास केलं की कसे चक्कर यायला लागते लगेच, म्हणून जेवावं लागतं. जेवण म्हणजे बॅलेन्स आहे. जसं पैसे देऊन तुम्ही रिचार्ज करता की नाही, तसं भोजन म्हणजे बॅलेन्स आहे आणि संसाराची चार्जिंग आहे. बाबा थोडंसं थकले आणि सोप्यावरती बसले असताना पत्नी येऊन म्हणते, का हो, तुम्हाला काल सांगितलं होतं ना मी, घरामध्ये शेंगदाणे संपले आहेत, तुम्ही का आणलं नाही. ही संसाराची चार्जिंग आहे. बाबा थकलेले असतात, चटकन उठतात आणि किराणा घेऊन येतात. माझी माय थोडंसं थकून पाटवरती बसलेली असताना लेकरू येतं, आई, आता आई म्हणायचं निघून गेलं, मम्मी चालू आहे. सांगणार आहे मी पुढे तुम्हाला बदल कशामुळे झाला, आहे की नाही. मम्मी मला चहा प्यायचा आहे, मम्मी मला हे दे, मम्मी मला ते दे. मग थकलेली मम्मी पुन्हा उठते, चार्जिंग आहे ती संसाराची, आणि पुन्हा कामाला लागते. बघा, शरीर रूपी ॲपल मोबाईल आहे, मन रूपी सिम कार्ड आहे, अन्न रूपी बॅलेन्स आहे आणि संसाराची चार्जिंग आहे. पण या 4 गोष्टी असून चालत नाही. 5वी गोष्ट ती आहे म्हणजे रेंज. रेंज, ती रेंज कोणती, काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार या षडविकाराचा नाश करण्याची रेंज, सात्विक विचाराची रेंज, आचार विचाराची रेंज. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपलं आचरण, आपण मोक्षाचे अधिकारी कसे हो, त्या गुह्य ज्ञानाची रेंज प्राप्त करून घेण्यासाठी या शिवा अनुभव मंडप टावर खाली इथंच आलं पाहिजे. या ठिकाणी आल्यानंतरच तुम्हाला 5 काड्या फुल रेंज यायला सुरुवात होते आणि 7 दिवस या टावरच्या माध्यमातून तुम्हाला आचरणाची, भक्तीची, गुह्य ज्ञानाची, मोक्ष प्राप्तीची रेंज या ठिकाणी प्राप्त होते. आणि 7 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी भगवान शिव परमात्म्याचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, त्या रेंज येण्यासाठी तुम्हाला या शिवा अनुभव मंडप टावर खालीच यावं लागतं, घरी बसून चालणार नाही. कळालं का. या टावर खालीच आलं पाहिजे. माझा महादेव कुठलंच कार्य फुकट करून घेत नाही, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. महादेव म्हणतो आहे पूजा करा, महादेव म्हणतो आहे भक्ती करा, पण त्याचं फळही महादेवांनी तुम्हाला परत दिलेलं आहे. भगवान शिव परमात्मा म्हणतायत तुम्हाला इथं फुकट बोलवत नाही आहेत, तुमची गॅरंटी घेत आहेत. 7 दिवस तुम्हाला कसलंच मरण येणार नाही. बघा आता कसली मोठी गॅरंटी आहे.
7 दिवस तुम्हाला कसलाच आजार होणार नाही. 8व्या दिवशी मला फोन करू नका म्हणजे झालं. 7 दिवसापर्यंत गॅरंटी माझ्याकडे दिलेली आहे महादेवाने. 7 दिवस बरं का, तुम्हाला मरण येणार नाही, कसलाच आजार येणार नाही. का तर हे संतांनी सांगितलेलं आहे. पाहोनी ऐशा शिवभक्ताला यमही थरथरला, ओम नमः शिवाय भव तरुण उपाय सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा. हे की नाही, मी नाही सांगितलं, संत म्हणत आहेत. कोणत्या शिवभक्ताला? ज्याच्या कपाळावर भस्म नाही त्याला, ज्याच्या गळ्यात इष्टलिंग नाही त्याला, ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ नाही त्याला, ज्याच्या मुखात भगवंताचं नाम नाही त्या शिवभक्ताला. का? कोणत्या शिवभक्ताला? भाळी भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. ज्याच्या भाळावर त्रिपुंड भस्म आहे, ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे, ज्याच्या कपाळावरती कुंकाचा तिलक आहे, अशा शिवभक्ताच्या जवळ जे भक्त कथा श्रवण करत आहेत, जे भक्त त्या भगवंताचं नाम घेत आहेत, अशा शिवभक्ताच्या जवळ यम सुद्धा यायला थरथर कापतो, असं भगवान शिवपरमात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. मग किती तुम्हाला भगवान शिवपरमात्म्यांनी किती तुमच्यावरती कृपा दृष्टी केलेली आहे सांगा. किती दयाळू आहे. माझ्या महादेवाची लीला पाहायला गेलं तर बघा, इतर देवांचं एकीकडे आहे आणि माझ्या महादेवाचं एकीकडे आहे. बघा, महादेवाला राहायला घर आहे, अहो डोंगर दऱ्यामध्ये, कैलासामध्ये, हिमालय पर्वतामध्ये एकटा जीव सदाशिव, एका सिंहासनावरती, एका दगडावरती माझा भगवान शिव परमात्मा राहतोय. त्याच्याजवळ दिसायला काही नाहीये पण असायला सगळं आहे. आपल्या जवळ दिसायला सगळं आहे पण असायला काहीच नाहीये. हा फरक आहे की नाही? भगवान शिव परमात्म्याजवळ दिसायला काही नाही आहे पण त्याच्या एका आशीर्वादाने आपल्याला सगळं काही प्राप्त होत आहे. असा भगवान शिव परमात्मा किती दयाळू आहे बघा. स्वतःजवळ राहायला घर सुद्धा नाही पण त्याच्या आशीर्वादाने आपल्याला 4 पत्र्याचं घर तरी प्राप्त झालं आहे की नाही? माझ्या भगवान शिव परमात्म्याला नेसायला वस्त्र सुद्धा नाही आहेत, गजचर्म धारण करतो आहे पण त्याच्या आशीर्वादानं तुम्हाला 9वारी साडी, तुम्हा पुरुषांना एखादा पांढरा शुभ्र वस्त्र आहे की नाही घालण्याचं प्राप्त भाग्य कशामुळे झालं? त्या भगवान शिव परमात्म्याच्या आशीर्वादानं प्राप्त झालं. माझ्या भगवान शिव परमात्म्यानं पंचपक्वान्नाचं भोजन केलं नाही माय, फळ आहार, बिल्व पत्र आहे की नाही, बिल्व फळ खाऊन त्या ठिकाणी या भक्तांचा उद्धार केला. पण त्याच्या आशीर्वादानं आपल्याला पंचपक्वान्नाचं भोजन तरी करता आलं. किती दयाळू आणि कृपाळू आहे. माझ्या भगवान शिव परमात्म्याजवळ फिरायला गाडी नाही आहे की नाही, 4 व्हीलर ही नाही आहे, 2 व्हीलर ही नाही आहे पण त्याच्या आशीर्वादानं तुमच्या आम्हाला भाग्य प्राप्त झालं. तुम्हा आम्हाला त्या 2 व्हीलरवर, त्या 4 व्हीलरमध्ये फिरण्याचं भाग्य तरी प्राप्त झालं. असा माझा दयाळू कृपाळू भगवान शिव परमात्मा आहे, ज्यानं स्वतःजवळ काही नाही ठेवून घेतलं. स्वतः मात्र गळ्यामध्ये नाग धारण केलेला आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा धारण केलेल्या आहेत, जटेमध्ये गंगा धारण केलेली आहे, चंद्रकोर धारण केलेली आहे, संपूर्ण शरीराला चिता भस्म धारण केलेला आहे. पण त्याच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा आम्हाला आहे की नाही सोनं, चांदी, नकलेस, लॉकेट घालण्याचं भाग्य तरी प्राप्त झालं. त्यानं स्वतःजवळ काही नाही ठेवून घेतलं पण त्यानं तुमच्या आमच्या उद्धारासाठी, तुम्हा आम्हाला आनंद देण्यासाठी, आनंद प्राप्त करून देण्यासाठी सगळं काही देऊन टाकलेलं आहे. असा उदार अंत करणाराचा माझा भगवान शिव परमात्मा आहे. आणि त्या भगवान शिव परमात्म्याचं सौभाग्यच आहे भाळावरती त्रिपुंड भस्म, गळ्यामध्ये नाग, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, चिता भस्म धारण करणं हे भगवान शिव परमात्म्याचं सौभाग्य आहे. तुमचं आमचं सौभाग्य काय आहे? लेकरं, बाळ, सोनं, नाणं आहे की नाही, घर, दार, बंगला, गाडी, हे आपलं सौभाग्य. पण हे चिरकाल टिकणारं नाहीये आणि म्हणून या कलियुगामध्ये आपल्याला ही संधी प्राप्त झालेली आहे आणि त्या संधीचं सोनं म्हणून या भगवान शिव परमात्म्याच्या कथा आपल्या जीवनामध्ये ऐकून जीवनातलं व्यथा दूर करून घेण्याचं भाग्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेलं आहे. मी भगवान शिव परमात्म्याचा सेवक आहे. हे पहा, मी फक्त तुमच्याकडे शब्दरूपी पुष्प घेऊन आलेलो आहे.
मी भगवान शिवपरमात्म्याचा सेवक होऊन भगवान शिवपरमात्म्याच्या बारीक बारीक महिमा, बारीक बारीक गोष्टीचं गुह्य ज्ञान, संसारामध्ये सुद्धा लागणाऱ्या गोष्टीचं गुह्य ज्ञान, नुसत्या शिवकथाच नाहीत तर या कलियुगामध्ये वावरत असताना तरुण पिढीसह आपल्या संसारामध्ये लागणारं गुह्य ज्ञान या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्याला या 6-7 दिवसाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे बरं का. आणि भगवान शिवपरमात्म्याच्या या पहिल्या दिवशीच्या कथेच्या माध्यमातून भगवान शिवपरमात्म्यांनी जे मला आज्ञा दिलेली आहे ते शब्दरूपी पुष्प तुमच्याकडे घेऊन आलेलो आहोत. तुम्ही फक्त तुमच्या कानाने ऐकिले ते धरामनी, वाचे वदा शूळ पाणी. ऐकलेले शब्दरूपी पुष्प जे काही योग्य वाटतं आहेत ना ते अंतकरणामध्ये साठवा. आणि जे कथेला नाही आले ना त्यांना, कथेला न येणाऱ्यांना सांगा की आज कथेमध्ये हा विषय झालेला आहे. त्यांना सांगितलेल्याचं सुद्धा पुण्य तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. अनन्य भावनेने काय या वाच्या मनाने तुम्ही कथा श्रवण करा. एकाग्र व्हा, आहे की नाही. एकाग्र होऊन मन कुठं असलं पाहिजे, या शिवकथेमध्ये असलं पाहिजे. नाहीतर धंड देवळात आणि चित्त तुम्ही म्हणायचं ते पुढचं. माझ्याकडे असंच असतं, पहिलं मी म्हणत असतो दुसरं तुम्ही म्हणायचं. 7 दिवस ध्यानात ठेवा, आहे की नाही. तसं व्हायला नको. इथं आल्यानंतर मन इथंच असलं पाहिजे, आहे की नाही. इथं येताना, आहे की नाही, मन बघा, तुम्ही नळावरती घागर घेऊन जाता पाण्याची. आमच्या इकडं पाणी आणायला घागर भरलेली घेऊन जातात. इकडं कसं आहे, कशी घेऊन जातात माय, आजी माय? नुसती घागर भरलेली का रिकामी, असा प्रश्न. हा, आमच्या इकडं भरलेली घेऊन जाता, इकडं काय वेगळं आहे काय? म्हटलं वेगळंच आहे. बरं आहे. पाणी आणायला जाताना ज्यावेळेस माय मावल्या तुम्ही रिकामी घागर घेऊन जाता तरच त्याच्यामध्ये पाणी भरतं. अन्यथा जर भरलेली घागर तुम्ही जर नळाखाली ठेवली तर काय होईल? अहो पालथे घागरी, पाणी राहील कैसे वरी. पालत्या घागरीवर पाणी. तसंच मनरूपी घागर शिवकथा ऐकायला येताना रिकामी घेऊन यायचे. सासू सुनेचं भांडण, शेजार पाजाऱ्याचं भांडण, घरादाराचं टेन्शन, हे सगळं मनातलं घरीच ठेवून यायचं आहे आणि मन रिकामं घेऊन यायचं आहे. तरच इथं सुरू असलेल्या कथा तुमच्या मनरूपी मेमरीमध्ये, मनरूपी घागरीमध्ये साठवायला सुरुवात होतील. अन्यथा मनात एवढं मोठा पसारा दाटलेला आहे आणि माझ्या शिवकथा प्लेन गेल्यासारखं डोक्याच्या वरून, आहे की नाही. असं व्हायला नको. त्याच्यामुळे एकाग्र मन घेऊन इथं आलं पाहिजे. आणि इथं आल्यानंतर करायचंय काय? इथं आल्यानंतर करायचंय काय? हाताने टाळी, मुखाने नाम आणि हात वरती करून जय जयकार. कलियुगातला मनुष्य इतका चतुर आहे की फायदा सांगितल्याशिवाय कुठलंच काम करत नाही. हो महाराज, ठीक आहे, आम्ही टाळ्याही वाजू, मुखाने नामही घेऊ, हात वरती करून जय जयकारही करू, पण त्याचा फायदा सांगा ना आम्हाला. कलियुगामध्ये फायदा सांगितल्याशिवाय कुणीच कार्य करत नाही, आहे की नाही. फायदा म्हणजे कोणता आहे? हात वरी करण्याचा फायदा भगवान शिवपरमात्म्यांनी सांगितलेला आहे. आता कैलास पर्वत शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे कुठे आहे? पाताळात की वरती? वरती आहे. भगवान शिवपरमात्म्यांनी या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून कथामध्ये वर्णन केलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी भगवान शिवाच्या कथा गायल्या जातात, ज्या ज्या ठिकाणी भगवान शिवाचं गुणगान गायलं जातं, त्या ठिकाणी भगवान शिवपरमात्मा कैलास पर्वतावरून त्यांचं लक्ष, त्यांची दृष्टी या तुम्हा माझ्यासारख्या भक्तांकडे पार्वतीसह भगवान शिवपरमात्मा या कथेमध्ये तल्लीन असतात. मन्मथ म्हणे वेडा खरा गुप्त रूपी आला घरा. गुप्त रूपानं भगवान शिवपरमात्मा आपल्याकडे डोळे लावून आहेत. मग ते बघता आहेत कोण झोपलेला आहे की नाही, कोण डोळा लावू लागलेला आहे की नाही, कोण टाळ्या वाजवू लागलेला आहे, कोण नाव घेऊ लागलेला आहे, कोण जय जयकार करू लागलेला आहे, ते बघत आहेत. मग ज्या ज्या वेळेस तुम्ही जय जयकार कराल, 2 हात वरती केले म्हणजे हे 2 हात भगवान शिव आणि पार्वतीच्या चरणाला टेकले असं गृहीत होतं.
म्हणून भगवान शिव परमात्म्याच्या पायाला आपले हात, आपले हे जे काही 2 हात आहेत ते भगवान शिव आणि पार्वतीच्या चरणाला टेकले असं गृहीत होण्यासाठी पहिला फायदा भगवान शिव पार्वतीच्या चरणाला आपले हात स्पर्श करण्यासाठी हात वरी करायचे आहेत आणि जय जयकार करायचा आहे. ठीक आहे महाराज. हात वरी केल्यानंतर भगवान शिव आणि पार्वतीच्या चरणाला आमचे हात स्पर्श होऊन आमचं शरीर धन्य होईल म्हणून आम्ही हात वरी करू. ठीक आहे, फायदा आहे म्हणून तेही करू. मग टाळ्या का वाजवायच्या? फायदा सांगावा लागेल ना. इथं कोणाला अटॅक आलाय का? काय महाराज, महाराज आले ना अटॅकच आणून गेले आहे की नाही? बर येऊन गेला आहे का? बर कोणाला येऊ नये असं वाटतंय त्यांनी हात वरी करा. कोणाच वाटत नाही का? सगळ्यांना वाटतंय, पण आहे की नाही लाज वाटू लागली. कोणालाच वाटत नाही मराव म्हणून आहे की नाही. अटॅक कोणाला येऊ नये वाटतंय, सगळ्यांनाच वाटतंय की मला अटॅक येऊ नये आहे की नाही. मग अटॅक न येण्यासाठी भगवान शिव परमात्म्याने आपल्या समोर फुकट फायदा सांगितलेला आहे, फ्री. तुम्हाला कुठलं चार्ज द्यायची गरज नाहीये. बघा अटॅक केव्हा येतो? शास्त्रीय कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे. ज्यावेळेस आपल्या शरीरातल्या रक्ताच्या नाड्या बंद पडतात त्यावेळेस माणसाला झटका, अटॅक येतो. मग रक्ताच्या नाड्या या तळहातामधून सुरू असतात. ज्या ज्या वेळेस तुम्ही जोरात टाळ्या वाजवाल की नाही त्या वेळेस या रक्ताच्या नाड्यावरती ताण पडेल आणि बंद पडलेल्या नाड्या पुन्हा चालू. भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे दान शिवण आहे की नाही. किती रुपये दिलो? डॉक्टरकडे लाखो रुपये दिलं तरी विलाज व्हायला तयार नाही. शेवटी बॉडीच हातामध्ये येते आणि ती बॉडीचं बिल पेड करण्यासाठीच त्याला ते नाकाला मुंगूस लावून ठेवलं जातं 7-8 दिवस आहे की नाही. तिथं विलाज शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा डॉक्टर त्या ठिकाणी त्याची हमी घेत नाहीये. पण भगवान शिव परमात्मा जे भक्त या परमार्थामध्ये आहेत ना त्यांची हमी घेत आहेत आहे की नाही. आणि टाळ्या वाजवल्यानंतर झटक्याचा आजार दूर होतो, बंद पडलेल्या नाड्या पुन्हा चालू होतात. मग टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. टाळ्याही वाजवू महाराज. झालं म्हणले हात वरी करून जय जयकार केलेलाचा फायदा सांगितला, टाळ्या वाजवल्याचा फायदा सांगितला. आता राहिले फक्त नाम क्या घ्यावं, भगवंताचं नाम का घ्यावं ते घेतल्यानंतरचा फायदा सांगा म्हणजे झालं. तेही करू आम्ही. तर इकडं शेतकरी वर्ग आहे. आता ज्वारीचं सीझन सुरू आहे. तुमच्या इकडे काय म्हणतात? कडबा म्हणतात ना? आमच्या इकडे कडबा म्हणतात. ज्या वेळेस कडब्याच्या पेंड्या बांधल्या जातात एकावर एकावर एक एकावर एक, काय रचतात त्याला? इकडं बनीम म्हणतात आमच्या इकडे. तुमच्या इकडं गंज. कडब्याची ज्या वेळेस 1000 कडब्याची गंज रचलेली आहे त्या 1000 कडब्याच्या गंजीला जाळायला काडीपेटीची किती बुरुज लागतील? जाळायचं नाही आपल्याला, फक्त उदाहरणासाठी घ्यायचं आहे. अगोदरच दुष्काळ आहे आणि त्याच्यात 33वा महिना कशाला करायचा आहे की नाही. फक्त उदाहरणासाठी काडीपेटीची किती बुरुज लागतील माय? 1 काडी डबी. वा. 1 काडी ओढल्याबरोबर 1000 कडब्याची गंज काही क्षणात जळून खाक होते. जाळायचं नाही आपल्याला, फक्त उदाहरणासाठी घेतलेली आहे. ज्या पद्धतीनं 1000 कडब्याच्या गंजीला जाळायला काडीपेटीची 1 काडी पुरेशी आहे, तसं अनंत जन्मीचं पाप नाहीसं करण्यासाठी माझ्या भगवान शिव परमात्म्याचं एक नाम कसं आहे? सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, 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 सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे.
नम पार्वतीपते शिव हर 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 हर. आता निघाला बघा आवाज. फायदा सांगितला की कार्य सुरू होतं. जसं आता आवाज ठेवलात ना तसाच अगदी सहा दिवस या लेकराची कथा प्रेमशुद्ध अंतकरणाने काया वाचा मनाने तन मन धनाने या कथेमध्ये प्रसन्न चित्ताने राहून कथा श्रवण करा. तिन्ही फायदे आपण श्रवण केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ही कथा श्रवण करण्यासाठी येत असताना मन रिकामं घेऊन आलं पाहिजे. इथं आल्यानंतर हाताने टाळी जय जयकार मुखाने नामस्मरण केलं पाहिजे. महाराज आम्ही करणार, नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही करणार आहात. पण इथं आल्यानंतर झोपी जायचं नाही. इथं आल्यानंतर प्रसन्न चित्ताने आपल्याला कथा श्रवण करायची आहे. इथं आल्यानंतर मन्मथ म्हणे देव प्रेमाचा भुकेला अनेक कोणाला नाटोपेची. देवाला प्रसन्न चित्ताची प्रेमळ अंतकरणाची भक्ती पाहिजे आहे. तर इथं आल्यानंतर तुम्हाला प्रसन्न चित्ताने कथा श्रवण करायचे आहे. कसं आहे की नाही? जसं गुलाबाचं फूल झाडाला असताना कसं शोभून दिसतं हो. झाडावरून तोडलं 4-5 तासामध्ये सुकून जातं की नाही, पुन्हा त्याला पाहावं तर वाटतं का? तसंच ज्यावेळेस गुलाबाचं फूल झाडावर असताना प्रफुल्लित असतं की नाही, तसंच तुम्हाला सुद्धा या शिव महापुराण कथा श्रवण करत असताना या शिवनामरूपी झाडाला धरून राहायचं आहे. या शिवनामरूपी वृक्षाला धरून राहायचं आहे आणि प्रफुल्लित गुलाबाच्या फुलासारखं प्रसन्न चित्ताने कथा श्रवण करायच्या आहेत, जेणेकरून या कथेचं काहीतरी फळ तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊन तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. आहे की नाही? फूल है गुलाब का कली किस काम की, फूल है गुलाब का कली किस काम की, जीवन में कथा नहीं सुन पाए तो जिंदगी किस काम की, ये जिंदगी किस काम की. आहे की नाही? जीवनामध्ये जर कथाच नाही ऐकल्या, जीवनामध्ये जर परमार्थच नाही केला, जीवनामध्ये आपण आपल्या धर्माचं आचरणच नाही केलं, तर आपल्या जन्माला येण्याचं सार्थक नाही. आला तसा जन्म वाया गेला. धर्मो रक्षती रक्षताहा. धर्माचं आपण पालन केलं तर धर्म आपलं रक्षण करणार आहे. म्हणून आपण आपल्या ज्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत त्या कुळामध्ये परमार्थ साधून घेण्यासाठी अनन्य साधारणपणे ज्या पद्धतीने भगवान शिव परमात्म्याने आता नियम सांगितलेले आहेत, त्या नियमावलीने एकाग्र होऊन जर आपण कथा ऐकल्या तर नक्कीच आपल्या जीवनामधील व्यथा दूर होऊन आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. कथा श्रवण करण्यासाठी येत असताना उद्यापासून काही नियम सांगितलेले आहेत. ज्या पद्धतीने एकादशीचं व्रत आहे, 16 सोमवारचं व्रत आहे, तसंच शिव महापुराण कथा श्रवण करणं म्हणजे एक व्रत आहे. उद्यापासून येताना शिव महापुराण कथेचा पहिला नियम, कथा ह्या रिकाम्या ऐकायच्या नाहीत. पहिला नियम आहे, कथा श्रवण करण्यासाठी येत असताना माझ्या भगवान शिव परमात्म्याचा महिमा आपल्या जीवनामध्ये फळ स्वरूपात प्राप्त करून घेण्यासाठी या शिव महापुराण ग्रंथाची सत्यम शिवम सुंदरम सत्य स्वरूपात पावती प्राप्त करून घेण्यासाठी उद्याला मनामध्ये एक संकल्प करा. संकल्प. रिकाम्या कथा ऐकू नका. विवाहाचा योग येत नसेल, मनामध्ये संकल्प करा. संतती प्राप्तीचं दुःख असेल, मनामध्ये संकल्प करा. घरामध्ये वादविवाद असतील, मनामध्ये संकल्प करा. विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त होण्यासाठी संकल्प करा. मनामध्ये जी काही अडचण आहे, जो काही संकट आहे, त्या संकटाचं मनामध्ये संकल्प करा. पहिला नियम आहे, मनामध्ये संकल्प घेऊन उद्याला एक पाण्याचं नारळ, पाण्याचंच असलं पाहिजे. पाण्याच्या नारळावरती पांढऱ्या चिठ्ठीवरती तुमचं नाव, ज्याच्या नावाने संकल्प करत आहात त्यांचं नाव, आणि त्याला पांढऱ्या दोऱ्याने गुंडाळून ते नारळ या शिव महापुराण ग्रंथाला स्पर्श करून त्या ठिकाणी चटकन या कॉटच्या खाली ठेवायचं आहे. 7व्या दिवशी गुरु महाराज तुम्हाला ओरिजिनल भस्म लावून मंत्रोच्चार करून तुम्हाला ते नारळ त्या वटीमध्ये देतील. त्याचा पूजाविधी तुम्हाला महाराज 7व्या दिवशी सांगतील. हा पहिला नियम. दुसरा नियम आहे, शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी येत असताना शुचिरभूत होऊन
ज्यांना जमेल त्यांनी स्नान करून यावं. अंघोळ स्नान करून त्या ठिकाणी शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र धारण करून आपण कथा श्रवण करण्यासाठी यावं. दुसरा नियम, शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा तिसरा नियम आहे, जमलंच तर कथा श्रवण करण्यासाठी जोडीनं यावं. आता किती जण जोडीनं आले? हातवरी करा. तुमच्या तुमच्या आईची शपथ घ्या. वा, आहेत इकडं तुम्ही तरी आहेत. तुमचं तर भाग्य उदयाला आलेलं आहे. 7 दिवस तुम्ही इथं आमच्याशी बांधले गेलेले आहोत. वा, म्हणजे 2-4 मायमावल्या आहेत. हा, आनंद आहे बरं का, आनंद आहे. बाकीच्यांनी उद्यापासून नियम आहे. तिसरा नियम आहे. नियम आहे म्हणून भांडण करत बसू नका. प्रेमाने आलं तर येऊ द्या, नाहीतर तुमच्या तुमच्या कमीनं या. काय यायचं जोडीनं? बघा, माझी माय माऊली एकटी कथेला आली, कथा श्रवण केली. माझी माय माऊली जाऊन पतीला काहीतरी ज्ञान सांगायला जाते. अहो, ऐकता का? महाराजांनी शिवकथेमध्ये असं असं सांगितलेलं आहे, आपण असं वागलं पाहिजे, आपण ही पूजा केली पाहिजे. पती काय म्हणतील? हे बघ, हे बघ प्रिय, तू, तुझे महाराज, तुझी कथा, तुझं व्रत, तुझा उपवास, तू तुझे महाराज ती तिकडच बघून घे, माझ्याकडे काही आणू नको. ज्यावेळेस ते येऊन कथेला बसतील त्यावेळेस दोघांनीही परमार्थ त्या ठिकाणी साधला तर नक्कीच संसारामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. कारण संसार धन्यच कुणाचा म्हणाले? धन्य तयाचा संसार जेथे गजर नामाचा, आहे की नाही? ज्या संसारामध्ये नामस्मरण आहे, ज्या संसारामध्ये पूजा पाठ भक्ती आहे, ज्या संसारामध्ये अनन्य साधारण इष्टलिंग पूजा आहे, धर्माचं आचरण आहे, परमार्थ आहे, शिवकथा आहेत, त्यांचाच संसार धन्य सांगितलेला आहे. शिवमहापुराण कथेचा तिसरा नियम, जमलंच तर जोडीनं या, नसेल तर एकटं का होईना या. शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा चौथा नियम आहे, शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना जमलंच तर, असेल तर कपाळाला विभूती लावून आलं पाहिजे. कपाळाला कुंकाचा टिळा टिकल्या चालत नाही. ते मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. छोट्या छोट्या गोष्टीचं ज्ञान. कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. कुंकू हे जगत जननी अंबा भवानी मातेचं प्रतीक आहे. म्हणून कुंकाचा टिळा, त्रिपुंड्र भस्म, गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ, गळ्यामध्ये इष्टलिंग असला तर, नसेल तर चटकन दीक्षा घ्या. पुढच्या वर्षीपर्यंत सावध व्हा, त्याच्याशिवाय मोक्ष नाहीये. कपाळाला त्रिपुंड्र भस्म, कुंकाचा टिळा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, इष्टलिंग धारण करून आलं पाहिजे. शिवमहापुराण कथेचा पुढील नियम, कथा या फक्त लिंगायत वाण्यांनीच ऐकाव्या असं नाही आहे. भगवान शिव परमात्मा हा फक्त लिंगायत वाण्याचाच असा आहे असा भ्रम सोडून द्या. जाती कुल गोत्र न पाहे शंकर, भक्ताचे माहेर स्वामी माझा. माझ्या महादेवाच्या कथा श्रवण करण्यासाठी येत असताना कुण्याही जातीचा असू द्या, उच्च असू द्या, नीच असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, कोणत्याही जाती धर्मातील भक्तानं त्याच्या जीवनातील व्यथा दूर करण्यासाठी भगवान शिवाच्या कथा ऐकायच्या आहेत. वारकरी संप्रदाय असेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ राहू द्या, आहे की नाही? पण या इथं जातपात काही नाही सांगितली. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. भगवान शिव परमात्मा हा सर्वांचा आहे. त्याच्या पुढे पुढील नियम, 6वा नियम सांगितलेला आहे. शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी येत असताना आरतीचं ताट प्रत्येकाने संधी प्राप्ती झालेले संधीचं सोनं करा, आहे की नाही? बरेच जण तिकडं सिहोरला जाऊन आरती करू लागलेले आहेत, सिहोरला जाऊन त्या ठिकाणी कथा श्रवण करू लागलेले आहेत. तुम्हाला तीच कथा आपल्या बरबडा नगरीमध्ये ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून प्रत्येकाने येताना आरतीचं ताट कसलं असलं पाहिजे? स्टीलचं ताट चालणार नाही, तांब्याचंच आरतीचं ताट असलं पाहिजे. आरतीच्या ताटामध्ये दिवे किती असले पाहिजेत? 2. एक दिवा कधी लावतात? माणूस मेल्या, देव मेलाय का? काही जणांना आणखी माहिती नाही. एक दिवा लावतात आरतीच्या वेळेला. भले तुमच्याकडे पंथी एक असू द्या, पण त्या पंथीमध्ये ज्या वाती असतात ना त्या 2 लावायच्या. ती वात सुद्धा, ती पंथी सुद्धा पितळी किंवा तांब्याचीच असली पाहिजे. आरतीच्या ताटामध्ये ओरिजिनल भस्म जे आता तुम्ही लावताय ना ते डुप्लिकेट आहे, ओरिजिनल नाही आहे.
ते ओरिजिनल कसं असतं, ते कशा प्रकारे बनतं, हे शास्त्रीय पद्धतीने आपण उद्याच्या कथेमध्ये श्रवण करणार आहोत. आरतीच्या ताटामध्ये भस्म, कुंकू, हळद भगवान शिवपरमात्म्याला वर्ज्य आहे, लावायचं नाही. नाही आणलं तरी चालेल. आरतीच्या ताटामध्ये 11 बेल, 11 पांढरी फुलं, 11 लाल फुलं, सोबत तांदूळ. आरतीच्या ताटामध्ये कापूर, अगरबत्ती नाही आणली तरी चालेल. थोडंसं तांदूळ आणि नैवेद्य म्हणून मुरमुरे, साखर. आमचे कार्यकर्ते मंडळी उद्याला इथे एक पातेलं ठेवतील. सगळ्यांनी आपला प्रसाद त्याच्यात आणून टाकायचा आणि कथा झाल्यानंतर तो प्रसाद सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. आरतीच्या ताटामध्ये एवढ्या वस्तू सोबत 1 लोटा जल, सभी समस्या का हल, आहे की नाही? हा, ते जल सुद्धा कशामध्ये असलं पाहिजे? तांबड्याच तांब्यामध्ये असलं पाहिजे. ते जल करायचं काय? तर तुम्ही कथेला आल्यानंतर चटकन कपिलेश्वराला थोडंसं जल वाहायचं बरं का. त्याला तिथं विभूती लावायची, पूजा विधी करून कथेला येऊन बसायचं. जल सोबत उद्याला येत असताना आरतीच्या ताटाबरोबर त्या ठिकाणी इथं चटईवर तुम्ही बसायचं नाही. तुम्हाला बसण्यासाठी आसन घेऊन यायचं. आसन, तो आसन दर्भ आसन सांगितलेलं आहे. दर्भ आसन आपल्याकडे मिळत नाही, म्हणून सुती आसन, कपड्याचा जो असतो ना, सुती आसन प्रत्येकाने आणायचं आहे. तो अंथरूनच त्या ठिकाणी बसायचं आहे. शिवमहापुराण कथेचा पुढील नियम, ज्या ठिकाणी आज बसला आहात तिथून ते 6 दिवस जागा सोडायची नाही. माय गरम होऊ लागलं, पाठीला दुखू लागलं, उद्या बसते तक्का देऊन, आहे की नाही, थोडंसं वाऱ्याला जाऊन बसते, असं चालणार नाही. आज ज्या ठिकाणी बसलात 7 दिवसाची कथा होईपर्यंत त्याच ठिकाणी तुम्हाला जागा सोडायची नाहीये. कारण त्या ठिकाणी बसूनच तुम्हाला ते पुण्य 7 दिवस प्राप्त करायचं आहे. आज एका जागेत बसलात, उद्या तुमचं पुण्य दुसराच घेऊन जाईल. म्हणून जागा बदलायची नाहीये. तदनंतर शिवमहापुराण कथेचा पुढील नियम, कमीत कमी 7 दिवस तरी कोणाची निंदा करायची नाहीये. बघा, 7 दिवस तरी कमीत कमी, 8व्या दिवसापासून केली तरी चालेल, पण 7 दिवस तरी कमीत कमी या शरीराला वळण लावून घ्या. पडले वळण इंद्रियासी. 8व्या दिवसापासून हळूहळू सवय लागेल. 7 दिवस तरी कमीत कमी सासू सुनेचे असेल, लेकरा बाळाचे असेल, शेजार पाजाऱ्याचे असेल, भाऊ भाकीचे असेल, कुणीच 7 दिवस तरी आपल्या या मुखाने या कोणाचीच निंदा करायची नाही. फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर, नसेल तर कसेही वागलं तरी चालेल. 7 दिवस कमीत कमी आचरण आणि हे व्रत, हे नियम आपण पाळायचे आहेत. पुढील नियम, शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम आहे, कमीत कमी 7 दिवस तरी आपण खोटं बोलायचं नाही. 8व्या दिवसापासून बोललं तरी चालेल, पण कमीत कमी 7 दिवस तरी खरं बोला. कारण माझा महादेव खोटा आहे का? सत्य तोच शिव आहे, शिव तोच सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदरम. मग या दरबारामध्ये उभं राहून खोटं बोलायचं नाहीये. या गावामध्ये कथा सुरू असताना खोटं बोलायचं नाहीये. खरं बोला. एक खरं बोलून मोकळं व्हा, पण एक खोटं लपवण्यासाठी पुन्हा हजारो खोटे बोलावे लागतात. बरोबर आहे का? त्याच्यामुळं 7 दिवस कमीत कमी आपल्या मुखातून सत्यवाणी बाहेर निघाली पाहिजे. हा नियम आहे. शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम आहे, कमीत कमी 7 दिवस तरी आपण आपल्या डोक्याचे केस, हातापायाचे बोटाचे नख काढायचे नाहीये. शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम आहे, कमीत कमी 7 दिवस तरी आपण शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी येत असताना 7 दिवस तरी आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. 7 दिवस तरी कमीत कमी. हे व्रत आहे, हे नियम आहे. पुढे भगवान शिव परमात्म्याने नियमावली सांगत असताना कमीत कमी 7 दिवस तरी या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी आल्यानंतर मिळेल ती सेवा, काया वाचा मनाने, तन मन धनाने आपल्याला इथं मिळेल ती सेवा आपल्याला त्या ठिकाणी करायची. झाडून काढण्यापासून, सतरंजी उचलण्यापासून, अंथरणाऱ्यापर्यंत असेल, काही असेल, दान धर्म करण्याचे असेल, अन्नदान करण्याचे असेल, वाढण्याचे असेल,
आहे की नाही, देणगी दानाची असेल कुठलीही सेवा 7 दिवस आपल्याला या ठिकाणी सुपात्र जागा आहे, या ठिकाणी आपल्याला ते दान धर्म सेवा त्या ठिकाणी करायची आहे. तदनंतर त्या ठिकाणी शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी येताना उद्याला देवांनी मला 2 हात दिलेले आहेत. तुम्हाला 2च आहेत ना? हा 2च आहेत. या 2 हाताने उद्याला एक पुण्य करायचं आहे. तुम्ही उद्याला कथेला येत असताना तुमच्या 2 मैत्रिणी भांडून आणायच्या, भांडण करायचे, चल कथेला, नाहीतर बोलणारच नाही. तुम्ही 2 मैत्रिणी आणि तुम्ही 2 मित्र भांडण करून आणायचं, बोलणारच नाही म्हणायचं. त्यांना आणलेलं सुद्धा पुण्य महाराजाच्या पदरात आहे का? नाही, आणणाऱ्याच्या पदरात आहे. म्हणून 2-2 व्यक्ती त्या ठिकाणी तुम्हाला उद्याला कथेला घेऊन यायचे आहेत, कारण जीवनातील व्यथा दूर करण्यासाठी संधी प्राप्त झालेली आहे. तदनंतर त्या ठिकाणी कमीत कमी 7 दिवस तरी शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना आपल्या आई वडिलांची काया वाचा मनाने सेवा करा. 8व्या दिवशी बाहेर काढलं तरी चालेल, 8व्या दिवशी वृद्धाश्रमात ठेवला तरी चालेल, पण 7 दिवस तरी. कारण आहे की नाही, परमेश्वराच्या अगोदर आहे की नाही, आई वडिलांची पूजा, आई वडिलांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. कोणताच देव, कोणतेच संत म्हणत नाहीत की घरातल्या आई वडिलांना दुःख देऊन माझी पूजा कर, माझी आरती कर. कधीच पावणार नाही. अशी कितीही जन्म जाऊ द्या, कितीही जन्म घ्या तुम्ही, कोणत्या जन्मात तुम्हाला पावणार नाही. म्हणून कमीत कमी आई वडिलांना त्या ठिकाणी 7 दिवस तरी काया वाचा मनाने सुख द्या, आनंद द्या, सेवा करा, आहे की नाही. मग 8व्या दिवशी महाराज म्हणतात, बरं आहे 8व्या दिवशी सोडतो तर आम्ही पुन्हा बाहेर, पडले वळण इंद्रियासी. 7 दिवस करा, 8व्या दिवशी भगवान भोलेनाथ तुम्हाला बुद्धी घालतील. पुढे शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना 7 दिवस तरी कमीत कमी तंबाखू, गुटखा व्यसनापासून आपण दूर राहिलं पाहिजे. 7 दिवस तरी या मंडपामध्ये त्या ठिकाणी आपण तंबाखू, गुटखा व्यसन करायचं नाही. 8व्या दिवसापासून केला तरी चालेल, बरं का. या गोष्टीचं गुह्य ज्ञान भगवान शिव परमात्म्याने आपल्याला या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तदनंतर 7 दिवसाची कथा श्रवण करत असताना कथा सोडून या कथेला पाठ लावून बाहेर गावी जायचं नाही. दुःखाचं कारण सोडून सुखाच्या कार्यक्रमांना कधीच बाहेर जायचं नाही. 7 दिवस लग्न असेल, डोहाळ जेवण असेल, या कार्यक्रमांना जायची गरज नाही. प्रसंगच आला असेल दुःखाचा तर तुम्ही जाऊ शकता, पण कपिलेश्वराला भगवान शिवपरमात्म्याला विनंती करून शिवकथेचं फळ प्राप्त करून घेऊन जाऊ शकता. पण जमलं तर 7 दिवस कथा श्रवण करत असताना या कथेला पाठ लावून बाहेर गावी जाऊ नये. तदनंतर शिवमहापुराण कथेचा पुढला नियम सांगितलेला आहे. कथा सांगण्यासाठी आलेले गुरु महाराज हे जंगम माहेश्वर मूर्ती आहेत. तर ज्यांना जमेल त्यांनी गुरु महाराजांना आपल्या घरामध्ये बोलावून वक्ता शिवकथाकार महाराजांची यथोचित पाद्यपूजा, ज्यांना भोजनाला बोलवायचं असेल आमचा संच गुरु महाराजांना प्रसादासाठी आपण बोलावू शकता. पाद्यपूजा करून घेऊन आपल्या जीवनामध्ये भगवान शिवाची पूजा केलेलं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे. तदनंतर शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना तुमच्या समोर रोज आरती येईल. ती आरती तुम्ही कसं घेणार? समजा तुमच्या पुढे आरती आली, कसं घेणार? बोला बाबा. असं करून पुढे काहीतरी कळाल ना. इकडे बाबा, वा, इकडे, वा वा वा, छान. म्हणजे आजपर्यंत एवढे कथाकार आले, एवढे कीर्तनकार आले, तुम्हाला आरती कशी घ्यायची हे आजपर्यंत कोणी सांगितलेलं नाही आहे की नाही. तर तुम्हाला जे तुम्ही आजपर्यंत कधी ऐकलं नाहीये आहे की नाही, ते गुह्य असं ज्ञान तुम्हाला 7 दिवसाच्या माध्यमातून तृणकाडीपासून त्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत जे संसारामध्ये लागणारं गुह्य ज्ञान आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. फक्त काया वाचा मनाने तुम्ही कथा श्रवण करण्यासाठी जास्तीत जास्त बहुसंख्येने या. आरती घेण्यासाठी तुमच्या समोर आरती आलेली आहे. काही जणांनी सांगितलं आरती घेतली तोंडावरती फिरवली, काही जणांनी आरती घेतली डोक्यावरती फिरवली. तर हा नियम इथं चुकीचा आहे. तुम्ही आरती घेतली तोंडाला लावली, थंड वाजायली का माय? नाही ना.
डोक्याला लावली, पांढऱ्याचे काळे करायचे का? मग कशासाठी? माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. भगवान शिव परमात्मा या हृदय मंदिरामध्ये इष्टलिंग रूपामध्ये आपलं सिंहासन त्या ठिकाणी मांडून या हृदय मंदिरामध्ये त्या ठिकाणी स्थापित झालेला आहे. आणि या आरती त्या ठिकाणी समर्पित करत असताना आरती घेऊन या हृदय मंदिरातील भगवान शिव परमात्म्याला इष्टलिंगाला हृदय मंदिरातील त्या देवाला लिंगाला समर्पित त्या ठिकाणी करायची आहे. आजपासून बंद बंद आरती कुठे घ्यायची? हृदयावरती. हा, ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्र म्हणून आपण हृदयाला आरती समर्पित करून भगवान शिव परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. तदनंतर ज्यावेळेस कथा होईल त्यावेळेस तुम्ही गुरु महाराजांचं दर्शन घ्याल. पुढील नियम, दर्शन कसं घ्याल? वा, कसं घ्याल? गुरु महाराजांचे पाय आहेत पाठीमागं बसलेले, कसं घ्याल? खरं तर साष्टांग नमस्कार सांगितलेला आहे. पाठीमागं बसलेली चष्मेवाली माय माझी, साष्टांग नमस्कार म्हणजे काय? हा, तुम्हीच. महाराज, आम्हाला जर माहिती असतं तर आम्ही कथेला आलो असतो का? हा, आहे की नाही? साष्टांग नमस्कार म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे देवीला तुम्ही दंडवत घालता की नाही? 3.5 हाताचा हा देह त्या देवासमोर त्या ठिकाणी धरणीवरती लोळवणं याला साष्टांग नमस्कार म्हणतात. पण कंबर दुखते, तो सुद्धा साष्टांग नमस्कार चालत नाही, म्हणून मस्तक रूपी नमस्कार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. गुरु महाराज असतील, पती असेल, कपिलेश्वर असेल, कुठलंही दर्शन घेत असताना तुम्ही त्या ठिकाणी गुरु महाराजांच्या दोन्ही अंगठ्याखाली आपले हे दोन्ही तळ हात घालायचे आणि आपलं हे कपाळ आहे ना गुरु महाराजांच्या चरणावरती टेकवायचं आहे. ठीक आहे महाराज, तेही आम्ही पाळू, त्या पद्धतीने आम्ही नमस्कार करू, हा नियम आहे. मग गुरु महाराजांचं दर्शन का घ्यायचं? मंदिरामध्ये जाऊन दर्शन का घ्यायचं? भगवान शिव परमात्म्याने या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आज परिचय दिलेला आहे. का घ्यायचं? तर गुरुच्या अंतःकरणामध्ये असलेले आचार विचार, सात्विक विचार, सात्विक गुण हे शिष्याच्या अंतःकरणामध्ये उतरावे यासाठी गुरुचं आपल्याला दर्शन घ्यायचं असतं बरं का. मनोभावे काय या वाचा मनाने गुरु महाराजांचं दर्शन घ्यायचं असतं. तदनंतर शिव महापुराण कथेचा पुढील नियम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. कथा श्रवण करण्यासाठी त्या ठिकाणी जे काही महाराज आलेले आहेत, एकाच महाराजांची तुम्हाला 3 वर्ष कथा ऐकायची आहे. त्याचं कारण काय? 7 संहिता आहेत. पहिला वर्ष आहे तो सती खंड, दुसरा वर्ष आहे तो पार्वती खंड आणि तिसरा वर्ष आहे तो म्हणजे गणेश खंड, कुमार खंड. ज्यावेळी जे महाराज पहिल्या वर्षी आलेले आहेत ते तुम्हाला सती खंडाचं पूर्ण असं गुह्य ज्ञान देऊन जातील. दुसऱ्या वर्षी महाराज बदलले, पुन्हा महाराज पहिल्यापासून सांगायला सुरुवात करतील. त्याच्यामुळं या शिव महापुराण कथेचा महिमा श्रवण करण्यासाठी बरेच ठिकाणी त्या ठिकाणी प्रसंग असा आलेला आहे की एकाच महाराजांची 3 वर्ष कथा श्रवणाने त्या ठिकाणी भक्तांना शिव महापुराण कथेचा परिपूर्ण परिचय, परिपूर्ण अभ्यास होऊन जातो. आणि म्हणून 3 वर्ष कमीत कमी एकाच गुरु महाराजांची कथा आपण श्रवण करावी. हा शिव महापुराण कथेचा त्या ठिकाणी पुढील नियम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि पुढील नियम, शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम आहे, जे कोणी या शिव महापुराण ग्रंथाची पूजा करण्यासाठी येणार आहेत दाम्पत्य, हे तर जोडी आता फिक्सच आहेत 7 दिवस. ज्यांना जास्तीत जास्त बहुसंख्येने या ठिकाणी या शिव महापुराण ग्रंथाची पूजा करून आपल्या जीवनामध्ये फळप्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांनी जोडीनं या ठिकाणी पूजेला येत असताना 3 हार दाम्पत्यासहित, 3 हार, 1 शाल, 2 नारळ, 1 नारळ गुरु महाराजांना अर्पण करण्यासाठी, ग्रंथाला अर्पण करण्यासाठी, 1 नारळ तुमच्या ओटीला घेण्यासाठी, आरतीचं ताट, नैवेद्य उद्यापासून यजमानांनी त्या ठिकाणी घेऊन यायचं आहे. तदनंतर शिव महापुराण कथेचा पुढील नियम त्या ठिकाणी सांगितलेला आहे, जास्तीत जास्त बहुसंख्येने आपल्या मुला मुलींना कथा श्रवण करण्यासाठी घेऊन या. कारण इथं गरज कोणाची आहे? माझे मन्मथ माऊलींनी वयाच्या कितव्या वर्षी परमरहस्य लिहिला? बोला भैया, कितव्या वर्षी?
ज्ञानेश्वर माऊलींनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली? कितव्या? 16व्या वर्षी. 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिलेली सगळ्यांना माहिती आहे. पण संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी या शिवभक्तांच्या उद्धारासाठी शिवभक्ती लोप झाली विश्व शिवमय केले, ग्रंथ हा परम रहस्य गुह्य प्रकट केले, आरती शिवराजा. या मन्मथ माऊलींचं गुह्य ज्ञान तुम्हाला का प्राप्त नाहीये? सांगितलं नाही का आतापर्यंत कुणी? कार्य त्या ठिकाणी करत आहोत. ही काळाची गरज आहे. आपल्याला आपल्या धर्माचं गुह्य ज्ञान असणं गरजेचं आहे. मन्मथ माऊलींनी 16व्या वर्षामध्ये परम रहस्य लिहिलेलं आहे. ज्या पद्धतीने या जगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलीला अनन्यसाधारण महत्व आहे, तितकंच महत्व माझ्या संत शिरोमणी मन्मथ माऊलीला आहे. कारण या जगामध्ये दोनच माऊल्या होऊन गेलेल्या आहेत, एक संत ज्ञानेश्वर माऊली आणि दुसरी संत मन्मथ माऊली. ज्या पद्धतीनं आळंदी या गावामध्ये परमार्थ साधून सिद्धेश्वराच्या परमपुण्य पावन पदस्पर्शाने पुण्यवान झालेल्या सिद्धेश्वराच्या मांडियाळीमध्ये या ज्ञानेश्वर माऊलींनी परमार्थ साधला. कपिलधार अशा गुह्य अशा घनाट जंगलामध्ये या मन्मथ माऊलीनं त्या ठिकाणी परमार्थ साधून परम रहस्य नावाचा ग्रंथ लिहून या शिवभक्ताचा उद्धार केलेला आहे. मन्मथ शिवराज केले नवल परी, तेने कपिलाधारी परम रहस्य. हे की नाही? कशासाठी केलं? या शिवभक्तांच्या उद्धारासाठी 16व्या वर्षी परम रहस्य लिहिलेलं आहे मन्मथ माऊलीने. कळंब नगरीचे शिवलिंग स्वामी आणि नेकुनूरच्या पार्वती माता या दाम्पत्याच्या पोटी कळंब नगरीमध्ये मन्मथ माऊलीचा जन्म आहे. मन्मथ माऊलींचं पाळण्यामधलं नाव काय? पहिलं नाव शिवराज. अगोदर शिवराज आणि मग मन्मथ, आहे की नाही? शिवराज हे नाव पाळण्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मन्मथ माऊली म्हणजेच कार्तिक स्वामींचा दुसरा अवतार आहे. त्या कथा आपण 7व्या दिवशी श्रवण करणार आहोत. त्या मन्मथ माऊलीनं या परमार्थ तारुण्य अवस्थेमध्ये साधलेला आहे. त्यांनी विचार केला का संसारात पडावं, आहे की नाही? प्रपंच थाटावा. त्यांना वाटलं नसेल का जर त्यांनी त्या क्षणाला शिवभक्ती जीवनामध्ये अवलोकन करून घेऊन भक्ताच्या उद्धारासाठी हा भगवी पताका हातामध्ये घेऊन शिखर शिंगणापूर ते त्या ठिकाणी कपिलधार पायी पदयात्रा, आहे की नाही? मानूर ते शिखर शिंगणापूर पंढरपूर पायी पदयात्रा केली नसती तर आज तागायत तुम्हाला शिवभक्ती, शिवसंप्रदाय, शिवनाम सप्ताह याची जाणीव झाली नसती. आणि म्हणून मन्मथ माऊलींचे आपल्यावरती उपकार आहेत. तारुण्य अवस्थेमध्ये परमार्थ साधला पाहिजे. तारुण्य अवस्थेमध्ये परमार्थ साधण्यासाठी आई वडिलांवरती संस्कार असले पाहिजे. आई वडील संस्कारी होते म्हणून मन्मथ माऊली जन्माला आले. आई वडील संस्कारी होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आई वडील संस्कारी होते म्हणून जगज्योती महात्मा बसवेश्वर जन्माला आले. आई वडील संस्कारी होते म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले. आई वडील संस्कारी होते म्हणूनच त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्माला आले. आहे की नाही? बरेचसे संत महंत राजे महाराजे आई वडिलांच्या पोटी संस्काराने जन्माला आली. म्हणून ते संस्कार प्राप्त करून देण्याची शाळा जर कुठली असेल तर हे शिवानुभव मंडप आहे. माय आपल्या मुला मुलींना वाम मार्गाला जाण्यापासून वाचवायचं असेल तर उद्यापासून लहान लहानशा लेकरांच्या कथा तरुण पिढीमध्ये, तरुण वयामध्ये मुलांनी मुलींनी कसं वागलं पाहिजे, मुलगा कसा असावा, मुलगी कशी असावी, याबद्दल भगवान शिव परमात्म्याने आपल्यासमोर कथा ठेवलेल्या आहेत. त्यासाठी तारुण्य अवस्थेमध्ये ज्या मन्मथ माऊलींनी परमार्थ साधलेला आहे त्या पद्धतीनं उद्याला तुम्ही तुमच्या लेकरांना बोटाला धरून या कथेला घेऊन या आणि या कथेचं ज्ञान अमृत त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून द्या, जेणेकरून आपली संस्कृती, आपली संतती वाम मार्गाला जाणार नाही. पण काही मायमाऊलीने येताना टीव्ही लावून दिली असतील, मोबाईल दिला असेल, याचे परिणाम पुढे ऐकणार आहोत. आणि म्हणून या परिणामापासून भरकटत चाललेल्या या तरुण पिढीला मार्गात आणण्यासाठी ज्या मन्मथ माऊलीने आपल्या जीवनामध्ये परमार्थ साधलेला आहे की नाही, त्या मन्मथ माऊलींचे आचार विचार या शिवमहापुराण कथेचा परिचय त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उद्यापासून नियमावलीमध्ये आहे आपल्या मुलामुलींना कथेला घेऊन यावं. काया वाचा मनाने तन मन धनाने त्या ठिकाणी शिवकथा श्रवण करावी. या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये देणगी देऊन मिळेल ती सेवा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावी आणि या संपूर्ण नियमावलीचं पालन आपण कराल अशी अपेक्षा धरून या पहिल्या दिवशी या शिवकथेमध्ये आपण
या शिवमहापुराण कथेचे नियम ऐकलेले आहेत. ज्यांना जमेल तितक्या पद्धतीनं आपण जास्तीत जास्त बहुसंख्येने नियमावली ऐकावी, नियमावली आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊन त्या नियमाचं आपण पालन करावं, एवढंच या प्रसंगी सांगून उद्याला बरोबर 2:30 वाजता आमचे गायक मंडळी या ठिकाणी गायला बसतील. भक्त अगोदर का देव अगोदर हो? कोण अगोदर? माय चष्मेवाली, उद्या मी सांगतो पंखे लावायला तुम्हाला, कारण तुमचं दुःख मला बघवेना गेले. कारण माझी माय असं गरमाईली आणि लेकरू शांत मस्त असं नाही. मी सांगेन उद्याला तुम्हाला सुद्धा कूलरची व्यवस्था करायला, आहे की नाही? हा, काय विचारलं होतं मी? कथा कुठपर्यंत आली होती? हा, भक्त अगोदर का देव अगोदर माय? हे बघा, मी पहिल्यांदा तारीख घेताना विचारत असतो की भक्तांना बोलायला येतं का. स्वामी महाराजांनी आमच्या कार्यकर्ते मंडळींनी मला सांगितलं होतं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमच्या बरबडा नगरीतल्या सगळ्या भाविकांना बोलायला जमतं. खडखड बोलतात पण रिकामं बोलतात, आहे की नाही? चुकू द्या पण बोला. बोलल्याने संवादाने कथा कीर्तन पुढे जात असतं. चुकलं तर चुकू द्या, मी बरोबर करायला चाललेलो आहे. भक्त अगोदर का देव? वा, या आजीमाईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, आहे की नाही? भक्त अगोदर का? तर देव देवळामध्ये बसलेला आहे. देव कितीही दिवस देवळात बसला, भक्तच जर नाही देवळात आले, भक्तच त्या गाभाऱ्यात नाही आले, भक्तांनीच त्या शिवलिंगाला पाणी नाही घातलं, भक्तांनी त्याची पूजा नाही केली, भक्तांनी बेल नाही वाहिला, तर त्याची शोभा आहे का? नाही. म्हणून सगळ्यात पहिला महत्व हे भक्ताला दिलेलं आहे. भक्त आहे म्हणूनच देवाला शोभा आहे की नाही? आणि म्हणून आता सांगा, गुरु अगोदर का शिष्य अगोदर? वा, मग शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आज आलात, अगोदर गुरु आले का अगोदर शिष्य आले? शिष्य नाही आले, अगोदर गुरु आले आणि मग तुम्ही येऊन बसलात, आहे की नाही? मग उद्यापासून गुरु महाराज येण्याच्या अगोदर गुरु महाराजांचं यथोचित स्वागत करण्यासाठी तुम्ही 2:30 वाजता आमच्या गायक मंडळींचं सुंदर गायन ऐकण्यासाठी बरोबर इथं उपस्थित राहायचं आहे. गुरु महाराज 2:45 ते 3च्या सुमारास बरोबर या ठिकाणी येतील आणि पुढे कथेला सुरुवात होईल. तुम्हीच म्हणले शिष्य अगोदर, तर शिष्य अगोदरच या ठिकाणी उपस्थित राहावं, एवढंच या प्रसंगी सांगून उद्यापासून नवनवीन भक्तांच्या कथा, त्यांनी कशा प्रकारची भक्ती प्राप्त करून घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार केलेला आहे, या कथा आपण ऐकून त्याच कथाचं आपण, त्याच व्रताचं आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून घेऊन आपण सुद्धा जीवनामध्ये त्या सुखाची प्राप्ती करून घेऊयात, एवढंच या प्रसंगी सांगून आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. 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 ओ जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला, पाहुन ऐसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा, त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. ओ धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला, पाहुन ऐसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला. दान देणारा सुखाचा झरा, त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. ओ शंख डमरू ताळ मृदंग वाजवू,
आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा जय भोले आरती करू शंभो देवा देवादी देव महादेवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हर ओम यज्ञेन यज्ञमय जन्त देवा स्थानि